त्यांनी सांगितले 3 तारखेला 3/3ला आम्ही 3/3/2026ला आम्ही ज्या नोटीस दिल्या त्यांची उत्तर जे काही लोकांनी दिले तर आम्ही तुम्हाला 162% दाखवले की त्याच्या अजूनपर्यंत हेरिंग झाली नाही. पण याच्या पलीकडे जाऊन मी आधीही सांगितलं की 4 तारखेला जे वादळ झालं 3 तारखेला विमा कट 2 हेक्टर 1 आरचा विमा कट केला. त्याच्या त्यांनी त्याचं यादीमध्ये ऐन वेळेवर नाव कट केलं. 13 आर दाखवलं. 13 आर कोण केळी लावतं का भाऊ? 13 आर केळी लावू शकता कोण? टमाटे आहेत का 13 आर केळी लावले दाखवले ना. आज त्याची कंडिशन असेल पडल्यावर तिथे गेल्यावर आता तिथे 13 आर पण दिसत नाही आज. तुमचं ते जे सांगता आवडी सर तिथं रेज्युलेशन हे आहे इथून आणलं तिथून आणलं. अहो त्याच्यापेक्षा आम्ही आमचं रेज्युलेशन आमचे सीसीटीव्ही जास्त महत्वाचे आहे ना. आम्ही जातोय जागेवर पाहतोय. आणि हे कधी हे पत्र तुम्ही कधी दिलं? कट केलं तर पत्र बघा कधी जाईल सर. बघा तुम्ही तारीख बघून 3-4 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वीचं पत्र आहे 28/10. हे या विषयांमध्ये जर अशा पद्धतीत लोक मरायला लागून गेले तुमचे ते MR सायकल काय प्रकरण तुम्ही करायला लागला. भाऊ स्वतः गेले पूर्ण केळी पडली. मी कलेक्टर महोदयांना पालकमंत्री महोदयांना सगळ्यांशी बोललो. हे सगळं बघितलं आणि त्याचे सगळे टोटल आपल्याकडे आहे. आणि त्याच्या माझ्याबरोबर जिल्हा कृषी अधीक्षक होते, तालुका कृषी अधिकारी होते. त्याच्या डोळ्यामध्ये कुठेतरी नमी निर्माण होते आणि आपण त्याच्यावर काहीतरी मीठ चोरताय म्हणजे असं चालणार नाही ना. आम्हाला फिरू द्यायचं की लोकांमध्ये. तुम्ही असं वागाल ना तर त्याच्यामुळे आमचं ते आवटी साहेब तुमची इतकी बाजू घेत आहे. अहो 1 दिवस पहिला नोटीस दिली तुम्ही सांगा 3ऱ्या महिन्यात नोटीस दिली. 1 दिवस पहिला नोटीस दिली 1 दिवस पहिला उडवून टाकलं. काय उत्तर घेणार? तुम्हाला 162 तक्रारींचं आम्ही सगळे उत्तर दिल्यानंतर तुम्ही 1 महिना उत्तर त्यांना. आता ही केळी पडली मामासाहेब केळी पडल्या आता आम्ही लगेच ते आमचे ते शेतकरी कामाला लागतात बाहेर काढतात. तिला प्रत्येक केळीचा खोडगाळा 70 ते 80 रुपये खर्च लागतो. तो लगेच बाहेर काढतो ते साफसफाई करतो. त्याच्यानंतर तुम्ही तिथे पाणी करायला गेलं काही दिसणार नाही. परत तुम्ही म्हणा की चोर आहे. मला सांगा तुमचे जे इंटिमेशनचं जे आहे इंटिमेशनवर जेव्हा रिस्पॉन्सेस घेतात तर त्याला फास्ट हिअरिंग करण्यासाठी काय उद्या पण लवकर करा. 4 ते 5 दिवसात ते करा. ठीक आहे तुम्ही यांची तक्रार AIC कंपनीची तक्रार तुम्ही कोणाकडे करायला होता? तालुका कृषी अधिकारी त्याच्याकडे करायला होता ना. तालुका कृषी अधिकाऱ्याचे पंचनामे तुम्हाला मान्य नाही. त्याची टीम पण तुम्हाला मान्य नाही. आणि तुम्ही आता साहेब ठीक आहे तुम्हाला तुमचं स्वतंत्र करा काही म्हणत नाही. मी आता माझ्यासोबत स्वतंत्र नाही करत त्यांच्या लोकांबरोबर इतर लोक पण मी पंचनामा करत असताना यांचाही माणूस तिथे होता. काय नाव त्याचा? तो सुभाष नावाचा तो रावेरचा उद्योगस्त होता. त्यांनी मला नंबर दिला. मी तुमच्या जळगाव जिल्ह्याचे बॉसशी बोललो. त्याच्याकडून नंबर घेऊन मुंबईवाल्यांशी बोललो. त्यांनी मान्य सुभाषनी मान्य केले. खरं बोलताय तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे मी बघतोय. तो त्या एरियातला असल्यामुळे त्यांनी मान्य केलं. तिथे सगळी प्रशासकीय टीम होती तुमचेही लोक होते. तरी परत आपल्याला जर ते करायचं असेल त्या दुष्टचक्रात फसवायचं असेल आमच्या शेतकऱ्यांना फसवा. 2 दिवस 3 दिवस घ्या पण 2-3 दिवसाच्या वर जर तुम्ही घेत असाल तर 4 दिवस त्यांना सांगितले की आपण. आणि सर याच्यामध्ये